मी कालच ठरवलं होतं की बस झालं आता लव्ह स्टोरी बंद करायची आणि आपले डेली रुटीन शेअर करायचं. पण माझे पॉझिटिव्ह व्ह्यूवर्सची इतकी इच्छा आहे सगळं ऐकायची, म्हणून मी पुन्हा आपलं पार्ट 7 टाकत आहे. त्याआधी मी तुम्हाला दाखवून देते की मी डिसानोचा पास्ता करते, कारण की संध्याकाळची वेळ होती, खूप जास्त भूक लागली होती आणि काहीच तोंडाला चव नसल्यामुळे म्हटलं काहीतरी हेल्दी खावं. तर डिसानोच्या पास्तामध्ये एक बेनिफिट असा आहे की हा ट्रान्सफॅट फ्री आहे, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल फ्री आहे, प्युअरली व्हेजिटेरियन आहे, त्याचबरोबर हे रव्यापासून बनलं आहे, त्यामुळे बेस्ट आहे. आणि आज मी याच्यामध्ये हेल्दी व्हेजिटेबल्स सगळे टाकले, सॉते करून घेतले, जास्त काय नाही आणि काहीच नाही, एकदम विदाऊट ग्रेव्ही बनवत आहे. म्हणजे जास्त तामझाम नाही, चटपटीत असे मी पास्ता बनवते आहे. विशेष म्हणजे हे हेल्दी असल्यामुळे ना मुलांनी कधीही मागवलं तरी आपण देऊ शकतो. यामध्ये मी सगळं हेल्दी व्हेजिटेबल्स यूज केले, त्यामुळे आपल्या लहान मुलांना आपण देऊ शकतो, प्लस आपण देखील स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो इव्हनिंग टाईमला. तर संध्याकाळची वेळ होती आणि म्हटलं काहीतरी स्वतःसाठी करावं, म्हणून मी केलं. खूप यम झालं होतं. ह्याची लिंक आहे ना तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल, तुम्ही नक्की मागवू शकता. तर मंडळी, फायनली आता मुद्दा असा आहे की मागच्या पार्टमध्ये कास्टवरनं खूप जास्त हे झालं. खरं तर मी ठरवलं होतं की मी माझी कास्ट शेअर करावी, कारण की मला गर्व आहे. गर्व जर नसता तर आमच्यात गेले 13 वर्ष बऱ्याच गोष्टी मागे पुढे झाल्या असत्या, पण आजपर्यंत असं कधीच नाही झालं, कारण की माझं ना त्या कास्टपेक्षा त्या व्यक्तीवर इतकं प्रेम आहे ना. आणि राहिला प्रश्न तू जयभीम आहे का, महार आहेस का, किंवा SC किंवा काय काय आणि बरेच कास्ट म्हटले होते, तर खरं सांगू का, तर माझी बेस्ट फ्रेंडच जयभीम आहे. मला खूप प्रेम आहे प्रत्येक कास्टवरती. माझ्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला खरं सांगू का, आसमा शेख म्हणून माझी बेस्ट फ्रेंड होती स्कूलमध्ये. माझं प्रत्येक व्यक्तीबरोबर खूप जास्त हे कास्टिझम मी कधीच करत नाही, त्यामुळे कास्टचा विषयमध्ये येत नाही. तर तुम्ही प्लीज गैरसमज करू नका, कारण की बरेच लोक मला म्हटले की तुला लाज वाटते सांगायची, स्वतःची जात मोठ्या ह्यानं सांगतेस, गर्वाने सांगते. कारण स्वतःची जात सांगते, कारण की मला त्याची जात सांगायची परमिशनच नाही आहे. विषय म्हणजे की तो कम्फर्टेबल नाही आहे सांगण्यासाठी, त्यामुळे मी नाही सांगत आहे. आणि बऱ्याच लोकांनी तर्क काढले. लव्ह स्टोरी हा मुद्दा खरं तर तुम्ही सर्वांनी खूप जास्त मला फोर्स केला होता, म्हणून मी खूप विचार करून सचिनशी डिस्कस केलं. जवळपास मी गेले 2 महिने त्याच्याबरोबर या विषयावरती बोलत होते. मला सचिनचं एकच म्हणणं होतं की कशाला शेअर करायचं, ऑलरेडी सर्वांना माहिती आहे की आपलं बॉन्डिंग छान आहे, सगळं छान आहे, पण का शेअर करायचं. मग मी त्याला खूप सारे तुमच्या लोकांचे कमेंट शेअर केले की सच्चू हे बघ, सच्चू हे बघ. प्रत्येक वेळा तुमचे आलेले सगळ्यांचे कमेंट मी शेअर करायचे. मग तो बोलला ठीक आहे सांग. मग मी त्याला हे पण म्हटलं होतं की सच्चू हा विषय सांगितल्यानंतर ना बरेच लोक कास्टवर पण येतील, तर मग काय करायचं. तर तो बोलला की कास्ट नाही सांगायची आणि बाकी तू सगळं सांगू शकतेस. मग आता मी त्याची पण रिस्पेक्ट करते, त्यांनी दिलेल्या फ्रीडमची पण रिस्पेक्ट करते. तर मुद्दा असा आहे की मागच्या पार्टमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की मी 1 महिन्याचा गॅप घेणार होते. सचिन आणि आम्ही दोघं डायरेक्ट लग्नात भेटणार होतं, म्हणून मी जॉब सोडून जॉबवरती लीव्ह टाकली होती की माझं लग्न आहे आणि आम्ही डिसेंबर महिन्यात मी पुन्हा जॉईन करेल. तर मी मम्मीकडे गेले आणि ठरवलं होतं की भाई आता आपण भेटूया डायरेक्ट लग्नात. इतकी खुश होते, कारण की आमच्या लग्नाची तारीख ठरली होती 13 डिसेंबर आणि 12 डिसेंबरला आमची एंगेजमेंट होती. त्या दरम्यान माझ्या सासूबाईंचं आणि मम्मींचं हे चालू होतं की कोण कोणाला काय करायचं. तर मी सांगितलं होतं ना की माझी आई बोलली होती की मी लग्नात काहीच करणार नाही. तर सेम तेच झालं. सांगते पुढे काय काय झालं सोडा. असं झालं होतं की आईंचं म्हणणं होतं, सासूबाईंचं, की 1 ग्राम म्हणजे 1 तोळ्याचं जे गंठण असतं ना, शॉर्ट गंठण, जे मी बऱ्याच वेळा घालते व्लॉगमध्ये, तर त्याच्यातली 1 वाटी मम्मीने करायची आणि 1 वाटी सासूबाईंनी, म्हणजे अख्खं पूर्ण तेच करणार होते, सासूबाईच करणार होत्या सगळ्या. कारण मम्मीने स्ट्रिक्टली सांगितलं होतं की मी काहीच करणार नाही, जे करायचं तुम्हीच करा. तर सासूबाई बोलल्या होत्या की ॲटलिस्ट 5 ग्रामची तरी म्हणजे अर्धा तोळा तरी मम्मीने टाकावा असं. पण मम्मी नाही म्हटली. तर ऑब्व्हियसली या गोष्टीमध्ये थोडेफार राग, रुसवा वगैरे बऱ्याच गोष्टी असतात, तर आपल्याला त्या विषयावर बोलायचं नाही आहे. तर माझ्या आईने काहीच केलेलं नाही लग्नात, म्हणजे काहीच नाही, ठीक आहे. तर माझं कसं असायचं की आता मी कायच करू, म्हणजे माझी इच्छा असायची की ॲटलिस्ट सचिनला सोन्याची अंगठी वगैरे तरी करावी, पण तसंही नाही झालं ॲक्च्युली. कारण ऑब्व्हियसली एक आई म्हणून मी तिचं बघू शकतेस की
म्हणजे त्या टायमाला तर माझ्या डोळ्यावरती पडदेच होते मला लग्न करायचं होतं म्हणून. पण तिची सिच्युएशन ॲक्च्युली मी तेव्हा नाही तेवढ्या प्रामाणिकपणे समजून घेतली. मला पण तिचं राग यायचा बऱ्याचदा की असं नाही का की तिने करायला पाहिजे. पण मी हे गोष्ट विसरले होते की ॲटलिस्ट ती लग्नाला तरी होकार दिला आहे. नसता दिला तर खूप मोठा गेम झाला असता. पण कारण ते पण आणि माझ्या पप्पांनी खूप जास्त मम्मीला फोर्स केला होता की जाऊ दे, होऊ दे, करते, चांगला मुलगा आहे. मामांनी पण खूप जास्त पॉझिटिव्हली सांगितलं होतं की काय फरक पडतोय, ती तिच्या घरात सुखी राहील ना, तू कशाला लोड घेतेस. आणि मी प्रॉमिस केलं होतं की बरं झालं तरी माझं आणि वाईट झालं तरी माझं, मी दारात कधी येणार नाही. म्हणजे वाईट झालं तर मी तुमच्या दारात कधीच पाऊल टाकणार नाही. हे प्रॉमिस मी माझ्या आईला ज्यावेळेस माझी आई नको म्हणत होती तेव्हा केलं होतं. त्यावेळेस मग ती बोलली ठीक आहे, तू जबाबदार असते सगळ्या गोष्टीसाठी. तर तिला 100% खात्री होती की हे लग्न काय टिकणार नाही. त्याचं कारण म्हणजे माझ्या वडिलांनी मला खूप असं पॅम्पर केलेलं आहे लहानपणीपासून. चांगली राहणीमान, चांगलं खाणं पिणं, ह्या त्या गोष्टी. आणि मम्मी म्हटली की त्यांचं स्वतःचं घर नाही आहे. ठीक आहे, तर मी म्हटलं असू दे ना, स्वतःचं घर नसलं म्हणून काय झालं, मुलगा चांगला कमवतो आहे, मी पण कमवते आहे, आम्ही करू म्हटलं फ्युचरमध्ये काहीतरी. आणि त्यांच्या वडिलांना पण नोकरी, पण वडिलांचं तर आम्ही काय गृहीत धरलंच नव्हतं. पण ॲटलिस्ट सचिन तर चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे असं. मग या गोष्टीवरनं आमच्यात बरेचदा वाद व्हायचे की त्याच्याकडं शेती नाही आहे, त्याच्याकडं घर नाही आहे स्वतःचं वगैरे. तर मी म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी प्रॉपर्टी किंवा घर किंवा हे बघून लग्न करत नाही आहे, तो व्यक्ती चांगला आहे. मग असं करत करत आमचे बरेच दिवस गेले आणि फायनली 4 डिसेंबर आलं. असं म्हणजे लिटरली सचिनचा पण मला खूपदा कॉल यायचा, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि जवळपास आम्ही 1-1 तास बोलायचो टेरेसवर जाऊन. तर घरातली कामं राहून जायची तर माझ्या त्यावेळेस पण माझ्यावर खूप चिडायची. आणि कसं असतंय ना, नवीन खूप जास्त फोनवर बोलायचो आम्ही. यार ॲक्च्युली एकाच शहरात होतो, पण लांब गेल्यानंतर आम्ही फोनवर, इवन आत्ता पण आम्ही खूप जास्त फोनवर बोलतो. आम्हाला ती खूप सवय आहे फोनवर वगैरे बोलायची, त्यावेळेस पण होती. तर मम्मी म्हणायची घरातले कामं सोडून वरती टेरेसवर जाऊन बसली आहे, गप्पा मारत बसली आहे, असं खूप व्हायचं. कारण तिला ना चिडच होती माझ्यावर ॲक्च्युली त्यावेळेस. ऑब्व्हियसली यार, म्हणजे तिच्या मनाविरुद्ध करते ना सगळं. मग लग्नाची खरेदी वगैरे करायला गेलो द्वारकादास श्यामकुमारला. तिथे 2,500ची का 2,500ची अशी काहीतरी, 2,500-3,000ची काहीतरी साडी होती, ती मम्मीने घेऊन दिली. आणि त्या दरम्यान कोल्हापूरला पण जोरात तयारी चालू होती लग्नाची माझ्या. ठीक आहे, सासूबाईंनी सगळं, म्हणजे आमचं चक्क इतकं भारी लग्न झालं ना, मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेलच. कारण की हा पार्ट कदाचित आपला लास्ट नाही, पण याच्यानंतर फक्त एखादा व्हिडिओच येईल, त्यानंतर मी नाही टाकणार. मी खूप शॉर्टकटमध्ये सांगते आता तुम्हाला की 4 डिसेंबर आलं, माझा वाढदिवस होता आणि मी वाट बघत होते की सचिन मला कधीतरी कॉल करेल आणि विश करेल. तर त्याचा कॉलच नाही. सकाळ झाली, संध्याकाळ झाली, सकाळ झाली, दुपार झाली, त्याचा मेसेज नाही, काही नाही. मेसेज नव्हता, कॉल नव्हता. पण 10च्या दरम्यान ना आमच्या दारात मॉन्जिनिसचा केक आला होता, एक सरदारजी घेऊन शिवाजीनगरवरून. म्हणजे शिवाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधलं शिवाजीनगर. तर मी म्हटलं अच्छा सर, म्हणजे तुम्ही केक पाठवत होता म्हणून तुम्ही मला हे नाही केला का, हॅपी बर्थडे माय लाईफ माय वाईफ, असा केकवर मेसेज होता. मग तो बोलला अरे मी तुला अजूनही विश केलेलं नाही आहे. मग मी म्हटलं मग कधी विश करणार आहे. तर मग मला असं वाटलं की कदाचित हा डायरेक्ट येणार असेल मला सरप्राईज द्यायला. तर तसंही नाही. मग मी आणि माझा भाऊ सिटीत गेलो होतो थोडीफार खरेदी करायला. तर 3:25 सचिनचा खूप मोठावाला मेसेज आला, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मग मला क्लिक नाही झालं बरं का त्या टायमाला. मग मी म्हटलं सर तुम्ही आत्ता मेसेज करताय वाढदिवसाच्या शुभेच्छा. मग तो म्हणतोय की अगं याच टायमाला तर तू जन्माला आली होतीस. म्हणजे लिटरली त्याला माझं जेव्हा मी पत्रिका आणि ते सगळं दिलं होतं ना, माझ्या जन्माची तारीख वगैरे, ती त्यांनी लक्षात ठेवली होती. आणि त्याचा वॉलपेपरसुद्धा माझा बालपणीचा फोटो होता. म्हणजे त्याचा इतकं माझ्यावर जीव होता, म्हणजे अजूनही खूप जास्त आहे. तर मी खूप खुश झाले. म्हणजे किती एफर्ट्स ना, की वाढदिवसाच्या दिवशी, ज्या दिवशी मी जन्माला आले, म्हणजे ज्या टायमाला मी जन्माला आले त्या टायमिंगला त्यांनी मला विश केलं. खूप अमेझिंग होतं. त्यानंतर कोल्हापूरला खूप छान खरेदी स्टार्ट झाली होती. मग माझं जेव्हा लग्नाचं म्हणजे आपलं जे गंठण असतं ना, शॉर्ट गंठण केलं होतं आईने 1 तोळ्याचं, त्याचे फोटोज पाठवले. हळदीची, साखरपुड्याची आणि रिसेप्शनची साडी त्यांनी मला फोटो पाठवलं. खूप छान छान, म्हणजे इतकं भारी चाललेलं होतं ना. मी खूप असं नाही का असे विंग्स आले होते, मला खूप खुश होते त्या मुमेंटमध्ये. मी अजूनही विचार केला की मला इतकं भारी वाटतं ना की खूप छान. आणि बघता बघता लग्नाची डेट जवळ आली, मेहंदी वगैरे काढायला स्टार्ट झाली. माझे वडील आले, माझ्या चुलत्यांना सांगितलं, सगळे म्हणजे इतकं भारी माहोल झाला होता ना आमच्या घरातला, खूप सुंदर.
तर जसं जसं गोष्टी जवळ येत होत्या ना, तसं तसं मला रिअलाईज होत होतं की आता आपण या ठिकाणी पुन्हा कधी येणार नाही. आणि वाईट पण खूप जास्त वाटत होतं की आपण आईच्या मनाविरुद्ध करतोय. मग एक डोक्यामध्ये खूप विचार होते की नेमकं कशा पद्धतीने लग्न असणार आहे, नेमकं मराठ्यांचं असतं तसंच असणार आहे का वेगळं असेल. खूप जास्त टेन्शन आलं होतं. पण काय ते तुम्हाला मी पुढच्या स्टोरी म्हणजे पुढच्या पार्टमध्ये सांगेल आणि तो पार्ट आपला शेवटचा असेल. चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. ओके बाय.